मित्र नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीच्या अखंड 1485व्या दिवशी आपण रोप लागवड केल्यानंतर आपण आजच्या दिवसापर्यंत केवळ रोप लागवड करतच नाही, तर आपण रोप लागवडीसोबतच आपण निसर्गपूर्वक पर्यावरणपूरक विविध आपण उपक्रम साजरे करतोय. त्यामध्ये त्या अनुषंगानं आपण आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आपण भंडारा दर सोमवारी होणाऱ्या भंडाऱ्यामध्ये आपण प्लास्टिक मुक्त परिसर करून आपण जेवणामध्ये भंडारा महाप्रसाद घेण्यासाठी आपण प्लॅस्टिक मुक्त भंडारा अशी संकल्पना राबवून आपण त्याऐवजी प्लास्टिकच्या ऐवजी आपण स्टीलच्या प्लेटचा वापर केला. मित्रो, आपण असं करत असतानाच आपण आता गावामध्ये सुद्धा विविध ठिकाणी निमंत्रणावरून सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण जेवण करत असताना आपण प्लॅस्टिकच्या पत्रवाळ्या, डोपे आणि ग्लास म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक आपण नकार देतोय आणि त्याऐवजी आपण स्टीलचा आणि झाडांच्या पानांचा, केळीच्या पानांचा वापर करण्यासाठी आपण लोकांना प्रोत्साहित करतोय. आणि ह्याच अनुषंगाने आपण आज आपल्या पानगोशी गावातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक आदरणीय नारायणराव तोलबाजी भोशीकर सर यांच्या एक विशेष वेगळ्या उपक्रमास आपण भेट देणार आहोत आणि आज त्यांच्याविषयी त्यांच्याकडून स्वतः जाणून घेणार आहोत. गुरुजी नमस्कार. हां, आपण या ठिकाणी एक आपल्याकडे भेट देण्यासाठी आलो आणि आपण या सर्व प्रेक्षकांना किंवा हे आपल्या पाहणाऱ्या निसर्गप्रेमी व्यक्तींना, पर्यावरणप्रेमी व्यक्तींना आपण एक माहिती सांगणार आहोत की आपण आपल्या या ठिकाणी आपल्या इथे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण प्लॅस्टिकचा वापर न करता जेवणासाठी आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करून आपण जेवणासाठी सार्वजनिक लोकांना बोलवलेल्या कार्यक्रमामध्ये आपण प्लॅस्टिकच्या ऐवजी आपण हे वापरता असं समजलं. त्यामुळं मी आपल्याकडं मुद्दाम आपल्या आपलं कार्य, आपली चळमळ, आपले एक आदर्श शिक्षक या सेवानिवृत्त होऊन सुद्धा आपण पर्यावरण, निसर्ग याबद्दल अत्यंत जागरूक असून लोकांना या प्लॅस्टिकबद्दल आपण प्रेरणा देत आहात. तर आपण हे प्लॅस्टिक मुक्त आणि जेवणासाठी या पत्रावळ्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला कसं काय सुचलं याबद्दल आम्हाला सर्वांना सांगा कृपया. हे म्हणजे सर, माझं काय लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासूनच मी महादेव मंदिरावर दर श्रावण महिन्यामध्ये पाणी घालायला जात गेलो आम्ही लहानपणी. आणि आमच्या वडिलांची वडील हे नेहमी असे पत्रावळे तयार करायचे आणि त्यांच्याकडूनच हे मी शिक्षण घेतलं. आणि येता येता महादेवमाळाकडून पानं घेऊन यायचे घरी आणि पत्रावळे तयार करायचे. वडिलांकडून शिक्षण घेतले पत्रावळे लावायचं. आणि मग नंतर प्रत्येक सणाच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी मी पत्रावळीशिवाय मी जेवण करत नाही. आणि हा माझा छंदच आहे. शाळेला असतानासुद्धा रस्त्याने चलत शाळा सुटल्यानंतर येताना पानं पिशवीमध्ये घालायचे आणि घरी आणायचे आणि 2 दिवस सुकवून ठेवायचे आणि नंतर असे पत्र तयार करायचे आणि वाळून घरी ठेवून द्यायचे. आणि बरं, तर हे पत्रवाळ्या बनवण्यासाठी तुम्हाला काय खर्च आला? याला खर्च कशाचा आला सर? फुकटाचे पानं रस्त्याने चलत झाडाला येतात ते पानं तोडायला आणायचे आणि चुया आपण शेतामध्ये ज्वारी पेरलेल्या त्याचे धसकट काढून आणायचे, टिपाडा काढून आणायचे, त्याच्या चुया तयार करायच्या आणि त्याचे चुया करून लावायचे. याला काही पैसे लागत नाहीत, काही लागत नाही. म्हणजे बघा, अत्यंत आपल्या निसर्गामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपण अत्यंत मोफत भेटणाऱ्या परंतु थोडीशी मेहनत लागते, ही मेहनत आपण या नवीन पिढीला आणि नवीन सर्वांना की आपण मेहनतीशिवाय आपल्याला कोणतेही फळ नाही आणि आरोग्य टिकायचं तर हे आपल्या निसर्गाकडे गेल्याशिवाय आपलं आरोग्य टिकणार नाही, हा आपण मोठा संदेश देतात. तर मला सांगा, हे कसे बनवले, कोणत्या पानापासून बनवतो आपण पत्रावळ्या आणि ह्याला काय म्हणते, हे काय हे याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. हे पळसाची पानं आहेत. पळसाची पानं. हां, पळसाची पानं, टेमुरीची पानं. आपल्याकडे नाही ते, आपल्या पानभुशीला पळसाचीच पानं जास्त मिळतात. हां, आता हे याच्यामध्ये किती आहेत पत्रावळ्या? हे पूर्ण अशा जवळजवळ 500 पत्रावळ्या आहेत माझ्या. 500 म्हणजे तुम्हाला वर्षाला 362 लागतात. तर तुम्ही एकदम 500 बनवून ठेवल्या, तर बाकीच्या कुठं वापरता तुम्ही? कोणी पाहुणे आला, कोणी काय आला, सणावार आला, हां, पाहुणे आले, दिवाळीला घरी मुली येतात, पाहुणे येतात, तेव्हा सगळ्यांसाठी वापर करण्यात येतो. पात्रावर जेवण. आता हे आम्हाला थोडं ह्याच्याबद्दल दाखवा आणि हे म्हणजे लोकांना वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हे आम्हाला दाखवा, काय कसं आहे पूर्ण उघडून दाखवा. समाधान, पात्रावर जेवण म्हणजे समाधान वाटतं. हां, आता समोरून पाठीमागून आम्हाला पत्रावळ्या दाखवा थोड्या, म्हणजे आम्हाला आमच्या ह्याला सोकानं. हां, हे समोरून पाठीमागून. हां, तर एका पत्रावळीसाठी किती पानाचा वापर केलेला आहे तुम्ही? जवळजवळ
10-12 पानं लागतात. 10-12 पानं म्हणजे मोठी अगदी पाट- मोठं पाट बनतंय. निसर्गामध्ये अगदी मोफत भेटणाऱ्या पत्रवाळ्या म्हणजे पानांचा पासून आपण अत्यंत सुंदर पद्धतीने आपण पत्रवाळी बनवलेली आहेत. आणि 10 पानामध्ये नंबर 1 ची पत्रवाळी मला सांगा, हे पत्रवाळी तुम्ही किती दिवस वापरू शकतो आपण एक बार बनवलेली पत्रवाळी? किती दिवस वापरता येते सर? 4 वर्ष चालते, 5 वर्षापर्यंत आपण हो, साठवून ठेवू व्यवस्थित- शकतो. व्यवस्थित आता मला होते. सांगा, आता आता हे 2 वर्ष 3 वर्षापूर्वीचे आहेत पात्र आहेत पात्र माझ्याकडे. हे पत्र हे तुम्ही बनवून ठेवलेले आहेत. तर हे बनवण्याची कशी पद्धत आहे? हे द्रोण आहे ते 2 पानाचे एक द्रोण तयार होते. 2 पानाचा हा. आणि निसर्गपूरक. हा, निसर्ग. जसं आपण ह्या द्रोणामध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोग पसरत आहेत. कशामुळं? या प्लास्टिकच्या वापरामुळं. प्लास्टिकमध्ये आपण जेवण केलं किंवा गरम पदार्थ टाकले हा. तर एका प्लेट म्हणजे एका डोप्यामध्ये समजा वाटीमध्ये प्लास्टिकच्या, तर आपण प्लास्टिकचा वापर केल्यानंतर एका टोप्यामध्ये आपण जेवण केल्यानंतर हजारो मायक्रो प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि आपण हे जेवणासाठी वापरताय आणि ही परंपरा आपण कायम जपत आहात. हे बघा आपण डोपे, तर हे इतकी मोठी म्हणजे ठेवा आहे, संस्कृतीचा ठेवा आहे आपल्याकडं की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपण हे निसर्गाचं सोनं केलेलं आहे तुम्ही. आणि हे आत्ता सध्याच्याला हे परिस्थितीला सर्वांना हे वापरणं आता प्रचंड गरजेचं झालं आहे. तर मला सांगा, तुम्ही नवीन पिढीला ह्या निसर्गाबद्दल आणि हे कसं बनवता, कुठून गोळा करता, बनवण्याची पद्धत काय आणि हे या वापरण्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता हे प्रत्येकाच्या शेतामध्ये पळसाची झाडं असतात. पळसाला पानं लागलेली असतात. पेरणीच्या दिवसामध्ये आता सुरुवात होते बघा. आणि ते पानं तोडून आणायचे आणि घरी टोपून ठेवायचे 2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी लावायला सुरुवात करायची. ते आपल्या शेतामध्येच असतात. ज्वारी पेरलेले असते तर ते चिपाडा काढायचे आणि बारीक चिया करून ठेवून द्यायच्या, गट्टा तयार करून ठेवायचा आणि मग ते आपण बस रिकाम्या वेळामध्ये लावत बसायचं. माझा छंदच होता. शाळेला जाता शाळेला जायचं, येता पानं घ्यायचे. म्हणजे टाकाऊ वस्तूपासून शिक्षकांचं कार्यच आहे. आदर्श शिक्षकाचं एक लक्षणच आहे की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे आणि टिकाऊ वस्तूपासून आरोग्यासाठी उपयोगी आरोग्यदायी वस्तू बनवणे. यासाठी शिक्षकांनी कायम विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा देणं अपेक्षित आहे आणि यासाठी आपल्याला आदर्श शिक्षक सुद्धा पुरस्कार मिळाला आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कलाकृती जपली. ही आज तुम्हाला सांगतो आम्ही जेवण करण्यासाठी आता प्लॅस्टिकच्या ऐवजी आम्ही स्टीलचा वापर केला, परंतु आम्हाला आपल्यापासून मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते की आपल्यासारख्या आजच्या काळात सुद्धा एक सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या प्रमाणावरती अशा ह्याचा वापर करतो आणि लोकांना आतापर्यंत माहितीच नाही. तर मी तुम्हाला सांगतो, आपल्यापासून सर्वांनी प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. तर ह्या लोकांनी कसं म्हणजे मला समजा पत्रवाळ्या तयार करायच्यात, तर ह्याच्याबद्दल काय म्हणजे शिकण्यासाठी काही विशेष अवघड कसं, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि कुठून तोडून आणायच्या, कसं ठेवायच्या, वर्षभर कसे वापरायच्या? सर हे शेतामधून आपल्या शेतामध्ये भरपूर झाडं असतात ना. प्रत्येकाच्या शेतामध्ये पळसाची झाडं आहे. ते पळसाचे पानं तोडून आणायचे आणि घरी ठेवून द्यायचे आणि शेतामध्ये ज्वारी पेरल्या त्याचे सुया तयार करायच्या, त्याचे गट्टे बांधून ठेवून द्यायचे आणि आपल्याला वेळ मिळते त्या वेळामध्ये रिकाम्या वेळात तयार करायचं. आज बाजारातून आपल्याला तुम्हाला 1 पात्र घेतलं तर 1 रुपयाला 1 पात्र आहे. मग आता हे 10 पानामध्ये आपण किती सुंदर जेवणार आपल्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता म्हणजे एक अर्थशास्त्र सुद्धा मांडलंय. म्हणजे ह्या पत्रवाळ्या तयार करण्यासाठी 1 रुपयाला मिळते आणि प्लॅस्टिकची सुद्धा जवळपास 1 रुपयालाच आपल्याला प्लॅस्टिक मिळते, प्लॅस्टिकची पत्रवाळी. तर मला सांगा, ह्या पत्रवाळीपासून आपल्याला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो गावामध्ये आणि यामुळं लोकांना काम मिळेल, आर्थिक स्थैर्य सुद्धा येऊ शकतं आणि अर्थशास्त्राचं सुद्धा या ठिकाणी आपलं ग्रामीण अर्थशास्त्र या पत्रवाळीमध्ये लपलेलं आहे. आमच्या लहानपणी सर हेच पानं आणायचे, लग्नामध्ये पूर्ण पात्र तयार करायचे. 5-25 माणसं बसायचे आणि त्यांनी पात्र तयार करायचे आणि प्रत्येक पंक्तीला हे पात्रच होते. या पात्रावरच जेवण करत गेले. ज्यानं पात्र नाही आणलं त्याने घरून ताट आणि तांबे आणत गेले. म्हणजे आता म्हणजे ज्यानं पात्र तयार केलं नाही त्यानं काय करायचं? घरून ताट आणि तांबे आणत गेले. आम्ही स्वतः लहानपणी जेवायला जायचो, कोणाच्यात पण लग्नाच्या वेळेस किंवा कार्यक्रमाला जर बोलवलं तर आम्ही ताट तांब्या हातामध्ये घेऊन जायचो. आता हीच चळवळ म्हणजे वाटते जायला. आता आम्ही सुरुवात केली बरं का. पानभोशी, तालुका कंधार, जिल्हा नांदेड या ठिकाणी मी आणि काही माझे मित्र परिवार मिळून तर गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जेवणासाठी आम्ही स्टीलचं प्लेट घेऊन जातो. सोबत थैलीमध्ये आपल्या प्लॅस्टिक नसलेल्या थैलीमध्ये स्टीलची प्लेट, वाटी आणि ग्लास आम्ही घरून घेऊन जातोय आणि ज्या निमंत्रण मिळाले त्याच्या घरी जाऊन किंवा ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही ते जेवण करतोय. परंतु सुरुवातीला आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या हास्याचा
म्हणजे लोकांच्या टीकेचे धनीसुद्धा व्हावं लागलं, आम्हाला ऐकून घ्यावं लागलं. आणि आजसुद्धा काही ठिकाणी म्हणजे बघितलं जातं तुच्छतेने. परंतु हे त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की आरोग्य जपा. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी हे करतोय. आणि आपल्यासारख्या या सेवानिवृत्त शिक्षकांनी अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरती बनवलेल्या ह्या निसर्गपूरक पत्रावळ्या यासाठी खरंच आपण आजच्या पिढीने आपल्या खूप खूप अभिनंदन धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. आणि आपला छंद जोपासलेला हे छंद प्रत्येकाने बाहेरच्यासाठी नाही, स्वतः किमान आपल्या परिवाराच्या स्वतःच्या साथी. आणि हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पळसाची पाने लगेच जमिनीमध्ये मातीमध्ये विरघळल्या जातात, लगेच खत होतो त्याचा. परंतु एकदा वापरलेलं हा प्लॅस्टिक म्हणजे सिंगल यूज प्लॅस्टिक हे आपल्या आयुष्यापेक्षा जास्त दिवस हे पृथ्वीचा विनाश करत राहतो. जल, मृदा आणि वायू प्रदूषण सर्व प्रकारचं प्रदूषण करतो. परंतु ही पत्रवाळी मात्र आपली पर्यावरणपूरक पत्रवाळी आहे. आणि शेतामध्ये आपल्या घरी जर जमा झालेली कचरा आपण कचरा कुंडीत टाकतो, हा. ती एकत्र करून जर आपण उखंड्यामध्ये टाकले हा. तर त्याचा खत तयार होतो ना. बघा म्हणजे एक ते वाया जात नाही ना. एक सेवानिवृत्त शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक अशा प्रकारचं पर्यावरणपूरक आपल्या जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यामध्ये एक पर्यावरणपूरक सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे सेवानिवृत्त होऊन सुद्धा खूप दिवस झाली. आणि तो शिक्षक आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत म्हणजे गुपचूपपणे एकदम गोपनीयरित्या आपलं काम चालूच आहे शांततेनं. अशा ह्या कार्याला आमचा सर्व निसर्ग सेवा गट पानपोशीचा खूप मनाचा सॅल्यूट, धन्यवाद. आणि आपल्यापासून आम्ही खूप मोठी प्रेरणा घेऊ. धन्यवाद.